नमस्कार. दिनांक 13 जून 2026. स्थळ अमरावती. अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या देवस्थान भूमी संरक्षण परिषदेमध्ये मंदिरांचे सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाकडून झालेल्या कथित अतिक्रमणाविरोधात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. अमरावतीतील रामदेव बाबा मंदिर येथे झालेल्या या परिषदेला अमरावतीचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक तसेच राष्ट्रीय मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांच्यासह विदर्भातील 150हून अधिक मंदिरांचे विश्वस्त उपस्थित होते. परिषदेत वक्त्यांनी सांगितले की शासनाने प्रस्तावित इनाम निर्मूलन कायद्याचे प्रारूप स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून हा हिंदू समाजाच्या संघटित शक्तीचा विजय आहे. यानंतरचा पुढील लढा मंदिरांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी असेल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी सांगितले की मंदिर विश्वस्तांच्या एकजुटीमुळे मोठी संघटन शक्ती निर्माण झाली आहे. याच शक्तीच्या बळावर सरकारला 3 मे रोजी आणलेले इनाम निर्मूलन प्रारूप अवघ्या काही दिवसांत म्हणजे 13 जून रोजी स्थगित करावे लागले. ते पुढे म्हणाले की मंदिर महासंघाच्या स्थापनेपूर्वी प्रत्येक मंदिर स्वतंत्रपणे कार्य करीत होते. मात्र आता मंदिर संस्कृतीवर आघात झाल्यास सर्व मंदिर विश्वस्त एकत्रितपणे रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहेत. कोणत्याही एका मंदिराची समस्या ही संपूर्ण हिंदू समाजाची समस्या आहे, या भावनेतून हा लढा उभा राहिला आहे. हेच संघटनबळ कायम राहिल्यास देशातील 4 लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची घोषणा केंद्र सरकारला करावी लागेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्री घनवट यांनी मंदिर महासंघाचा पुढील मोठा लढा जाहीर केला. मंदिरांच्या ज्या जमिनी वक्फ बोर्डाने बेकायदेशीरपणे बळकावल्याचा आरोप आहे, त्या जमिनी पुन्हा देवस्थानांच्या ताब्यात मिळवून देण्यासाठी व्यापक आंदोलन उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले. परिषदेला मार्गदर्शन करताना अमरावतीचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी मंदिरांच्या भूमीच्या संरक्षणाबरोबरच मंदिरांच्या प्रत्यक्ष सुरक्षेलाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले. ते म्हणाले, मंदिरांमधून केवळ पूजा अर्चाच नव्हे तर तरुणांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग, व्यायामशाळा आणि गोशाळा यांसारखे समाजोपयोगी उपक्रमही सुरू झाले पाहिजेत. मंदिर विश्वस्तांनी काळानुरूप संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि मंदिरांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी दिले. देवस्थान सेवा समितीचे श्री अनुप जयस्वाल यांनी प्रस्तावित महाराष्ट्र इनाम निर्मूलन अधिनियम हिंदू मंदिरांसाठी कसा जाचक ठरू शकला असता, याविषयी सविस्तर माहिती दिली. मंदिर महासंघाने राज्यभर जनजागृती केल्यामुळेच हा प्रस्ताव रोखण्यात यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंदिरांच्या जमिनी बळकावणाऱ्या भूमाफियांविरोधात आणि अतिक्रमणांविरोधात कठोर अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट लागू करण्याची गरज असल्याची मागणीही त्यांनी केली. हिंदू जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची भूमिका स्पष्ट करताना मंदिर महासंघाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की संघटन, समन्वय आणि सुरक्षा या त्रिसूत्रीवर सर्व हिंदू मंदिरांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. मंदिरे ही केवळ धार्मिक विधींची केंद्रे नसून सनातन धर्माचा प्रचार आणि हिंदू संस्कृतीच्या रक्षणाची प्रभावी केंद्रे बनली पाहिजेत, असेही त्यांनी नमूद केले. हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेला खासदार डॉक्टर अनिल बोंडे, श्री सुनील घनवट, श्री अनुप जयस्वाल, श्री श्रीकांत पिसोळकर, श्री प्रदीप गर्गे आणि श्री सचिन वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अमरावती आणि जिल्ह्यातील 150हून अधिक मंदिरांचे प्रमुख विश्वस्त आणि प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. परिषदेला उपस्थित असलेल्या प्रमुख मंदिर प्रतिनिधींमध्ये श्री बंडूजी महाराज, ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, श्री विनीत पाकोडे, श्री पुंजाजी नेमाडे, श्री जयंत कदरे, श्री निलेश जटाळे आणि श्री गजानन चिठोरे यांचा समावेश होता. ही होती अमरावती येथे पार पडलेल्या देवस्थान भूमी संरक्षण परिषदेची सविस्तर माहिती. धन्यवाद.